नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, पूर्वी एक म्हण होती, कोंड्याचा मांडा करून खाणे. म्हणजे काय, घरात एखादी वस्तू आली किंवा ती उरली तर त्याच्यापासून एक नवीन पदार्थ बनवायचा आणि चवीने तो पदार्थ खायचा, वाया न घालवता. हो, म्हणजे आता कसं आहे, जेव्हा आपण कुरडया घालतो ना, गहू भिजू घालतो किंवा ज्वारी भिजू घालतो ना, त्यापासून जो कोंडा उरतो त्याचेही खूप छान सांडगे केले जातात, त्यानंतर फुंडके केले जातात. आणि तुम्हाला माहितीये का, असाच एक वाया न जाऊ देता त्यापासून एक छानसा पदार्थ अमृता आपल्याला करून दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. आजीच्या आठवणीत घेऊन जाणारा वाळवलेल्या हुरड्याचा ओला चिवडा लागेल एकदम भारी. चला तर मग तो करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, हा जो पदार्थ आहे ना, हा पदार्थ माझी आजी करायची आणि तो इतका चवदार लागायचा ना की त्याच्यानंतर माझी आई शिकली आणि आईनी मला शिकवलाय. तर बघ, तू थंडीची जशी जशी चाहूल पडते तसा तसा बाजारात हुरडा यायला लागतो. आपण सर्व जाऊन बाहेर जाऊन ताज्या हुरड्याचा आस्वाद घेतो, पण कधी कधी आपण तो हुरडा घरी पण घेऊन येतो आणि तो थोडासा राहतो. मग त्याचं काय करायचं? आता काय म्हणतो ना आपण, पूर्वीच्या जमान्यातले लोक असे होते की ते काहीच टाकून नाही द्यायचे. तर माझी आजी ना हा हुरडा वाळवायची छानपैकी आणि तो तसाच हुरडा आम्ही स्टोअर करून ठेवायचो. म्हणजे हा मनीषा वाळवलेला हुरडा आहे आणि हा गुळभेंडी हुरडा आहे. हुरड्यामध्ये पण खूप प्रकार असतात, सुरती असतो, गुळभेंडी असतो. गुळभेंडी हुरडा हा थोडासा चवीला गोड असतो. तर हा हुरडा वाळवून ठेवलेला आहे. आता ह्याच्यापासूनच आपण हा ओला चिवडा आज करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, जो वाळवलेला हुरडा आहे हा मिक्सरला रवाळ फिरवून घ्यायचा आहे. बघ, हे आपण छान वाटून घेतले रवाळ, पण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अमृता, हा ज्वारीचाच हुरडा आहे ना? हो हो, हा ज्वारीचा हुरडा आहे मनीषा. आता जसं की जे ओले गहू असतो, ओंब्या असतात ना, त्याचाही हुरडा केला जातो. कोवळा हरभरा असतो, त्याचाही हुरडा केला जातो आणि तोही छानच लागतो. अच्छा, नाही, हा ज्वारीचा हुरडा आहे. आजकाल खूप ट्रेंड मध्ये असतो, माहितीये का, हुरडा पार्टीज होतात मोठ्या मोठ्या. आणि या निमित्तानं ना, जर का वाळवून ठेवलेला हुरडा असेल तर तुम्ही 12ही महिने खाऊ शकता. हो, एक चमचा देतेस मनीषा. आता आपल्याला काय करायचंय, हा जो रवा आपण वाटून घेतलाय, ह्याला आपल्याला एक भिजत ठेवायचंय 3-4 तास. पण हे पूर्ण पाण्यात नाही भिजवायचं, ह्याला थोडंसं सॉफ्टपणा यायला हवा, कारण की हा खडखडीत वाळलेला हुरडा आहे. बरोबर. तर ह्याच्यात आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालतो. बरं अमृता, कुठलाही पदार्थ छान व्हावा यामागे किती विचार असतो ना. जसं की आता हे भिजवायला दुधाचा वापर केला, कारण की हुरडा जो आहे तो एकदम खडखडीत उन्हात वाळलेला आहे आणि तो दुधाने छान असा मऊपणाही येईल त्याला आणि चवही चांगली लागेल. हो, बघ, ह्यात आपण दूध पाणी घालून भिजवलंय. हे थोडंसं अजून आपल्याला घट्ट वाटतंय, तर ह्याच्यात थोडं पाणी जास्त लागतं, कारण की हा जो हुरडा आहे तो सगळं पाणी शोषून घेतो. थोडं लागेल का? थोडंसं पाणी ह्याच्यात घालशील. हे इतपत थोडंसं रबरबीत करून आपल्याला 4 तास किमान भिजू द्यायचं. 3 ते 4 तास. मनीषा, बघ, 3 ते 4 तास झालेले आहेत आणि आपण जितकं पाणी घातलं होतं ते सगळं ह्यानी शोषून घेतलंय. तू बघशील, थोडासा आपला जो रवा होता तो फुलूनही आला. असा तुम्हाला थोडासा अंदाज घ्यावा लागेल, नाहीतर आपण जेव्हा हा चिवडा परतू त्यावेळी थोडासा एक पाण्याचा हात ह्याला आणखी आपल्याला द्यावा लागेल. आता हे झालेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला या चिवड्याची फोडणी करायची आहे. मनीषा, तेल घालतेस? कढई आपली छान गरम झाली आहे. बस. आपण म्हणतो ना, जुन्या लोकांच्या ना एक पद्धती असायच्या की एखादा पदार्थ केलाय तर त्याच्याबरोबर छोटस चटूर काहीतरी असायचं. तर माझी आजी हा ओल्या चिवडा बरोबर आहे ना तळलेले दाणे द्यायची. तर तसेच दाणे आपण आज बनवून घेऊयात. तेल आपलं छान तापलंय. आता हे जे शेंगदाणे आहेत जे आपण अर्धे करून घेतलेले आहेत ते आपण तळून घेऊया. शेंगदाणेही तळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटकीपट होऊन जातात. मनीषा, बघ, तू याचा रंग बदलायला लागलाय. आपण हे काढून घेऊयात. शेंगदाणे तळून झालेले आहेत. हे शेंगदाणे जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला त्याच्यावरती लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. म्हणजे ते त्याला चिटकून जाईल. मीठ आपण ह्याच्यात लाल तिखट आणि मीठ घातलंय. हे शेंगदाणे गरम असतानाच. आपली कढई गरमच आहे, आपण लगेच फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी आधी आपण घालतो 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग. मोहरी छान तडतडली, मोहरी जिरे, की याच्यात आपल्याला घालायचं आहे साधारण 1 मोठा चिरलेला कांदा. कांदा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही घालायचा असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. जसं तुम्ही तिखट खाता तसं हिरवी मिरची आणि कढीपत्ता. अमृता,
हा पदार्थ पोटभरीचा तर आहेच, हो पण पौष्टिकही आहे. हो हा? आणि जर का कोणी हुरडा प्रेमी असतील ना, तर कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये तुम्हाला हुरडा खायला मिळणार आहे. आणि एक वेगळा पदार्थ आहे हो. मनीषा, तू म्हणजे बघशील तर मला ना खरंच कौतुक वाटतं आपल्या जी जुनी पिढी आहे त्यांचं, हो, खरं आहे. की इतके छान छान पदार्थ त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत. हो फक्त आता थोडे ते पदार्थ विस्मरणात चालले आहेत. हो आणि आता आम्ही तो वसा घेतलाय की ते पदार्थ आम्ही तुमच्यापर्यंत ना. घेऊन येऊ. छान कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. मनीषा बघ तू, छान हो. आपला कांदा आणि मिरची परतली गेली आहे. हो. आता ह्याच्यात आपल्याला घालायची आहे हळद, साधारणतः अर्धा चमचा हळद, बरं. आणि थोडासा छान रंग येण्यासाठी अगदी पाव चमचा लाल तिखट. हो. हिरवी मिरची घातली आहे, हो. त्यामुळे लाल तिखट जरा बेत आहे. छान मिक्स करून आपण जो हा हुरडा भिजवून ठेवला होता बरं. तो ह्याच्यामध्ये घालूया. बघशील सगळा असा मोकळा मोकळा झालाय हो आणि तो फुलून आलाय हुरडा. हो ही कमाल दुधाची आहे, जे हो, दूध हो. आपण भिजवताना घातलं होतं. हो खरं आहे. यात आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि एक 5 मिनिटं याला झाकण ठेवून ह्याची एक छान वाफ काढून घेऊया. बरं. तसं आपला हुरडा छान भिजलेला आहे, हो. पण एक वाफ दिली ना त्याला एक जीव पण येतो. छान 5 मिनिटं झालेले आहेत, ह्याला वाफ आलेली आहे. हो बघशील मनीषा अगदी फुलून आलाय आपला हा जो ओला चिवडा आहे. हो हो आता याला आपण सर्व करूया. गावाकडे ना मनीषा हा चिवडा दह्याबरोबर सर्व केला जातो, हो. पण तुम्हाला जर तसं नसेल आवडत तर तुम्ही लिंबू बरोबर सर्व केलात तरी चालेल. आता सर्विंगचं, हो आपण हे सर्विंग करूया. आता सर्विंग पण थोडस इंटरेस्टिंग झालं पाहिजे हो. की नाही, त्यासाठी अमृताचा हा अट्टाहास. काय मनीषा, पदार्थ छान दिसला ना की तो खावा वाटतो. छान आपण याचं सर्विंग करतोय. हो. आपण बाउलमध्ये खाली ओलं नारळ आणि कोथिंबीर घातली आहे बर. आणि त्याच्यावर हा जो ओला चिवडा आहे तो बर. आपण घालूयात. कसं असतं, पदार्थ दिसायला छान दिसला ना मनीषा की हो. तो खाल्ला जातो. हो आणि खरं आहे. त्यात हा जुना पदार्थ आहे, कोणाच्या हो. माहितीतला नाहीये, हो. तर खाण्यासाठी ती कुरकुर नको, नाही का? हो. मी नाही खाणार असा काही प्रकार नको. एक घास खाल्ला ना की खावाच वाटेल, इतका छान लागतो हा चिवडा. अमृता, खरंच पाहून एक घास खावासा वाटतोय हं? हो. आता काय आपण मनीषा, हे जे आपण तिखट चटपटीत शेंगदाणे बनवले होते ना, हो ते थोडेसे साईडहून टाकूया. कसं असतं, आजकाल फ्युजनचं खूप वेळ आहे मनीषा. खरं आहे. म्हणजे जुन्या पद्धती घेऊन त्याला आपला टच देऊन हो. ते करणं म्हणजे फ्युजन. तर हो. आज आपण हा जुना पदार्थ थोडासा फ्युजन टचनी सर्व केलाय. हो खरं आहे. छानशी अशी एक लिंबाची स्लाइस ने आपला हा हुरड्याचा ओला चिवडा तयार. अमृता, खरं तर पदार्थ जो आहे ना तो कधीच जुना होत नसतो. तो पदार्थ किती नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही सादर करता, किती सुटसुटीत पद्धतीने सांगता, ह्यात तुमची कला असणं गरजेचं असतं. आणि असेच जुने नवीन नाविन्यपूर्ण पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन.